गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजच्या ब्लॉगमध्ये एक सगळ्यात मोठी चूक आहे माझी. मी सकाळी उठल्यापासून व्हिडिओ शूट करत आहे. मला वाटते 7-7:30 वाजल्यापासून. सगळे व्हिडिओ बनवून झाले, गॅलरीमध्ये होते, पण नंतर स्टोरेज फुल म्हणून ऑप्शन आला. मी सगळं क्लिअर डाटा केला आणि एकसुद्धा ब्लॉग सकाळचा राहिलेला नव्हता. नंतर चेक करते, एकसुद्धा व्हिडिओ नव्हता. इतकं वाईट वाटलं. म्हटलं मी सकाळपासून एवढं सगळं करते आणि त्याचं फळ मला हे भेटते. ते काय का असेना, पण थोडंसं स्ट्रगल तर मला करावंच लागणार आहे. ब्लॉग करण्यामध्ये मला एवढा कॉन्फिडन्स आला आहे म्हटल्यावरती म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. एवढ्याशा गोष्टीला उद्यापासून चांगले ब्लॉग बनवल मी. चला, सकाळी सकाळी सगळं झाडू मारलं, स्वच्छ वाटतं, प्रसन्न वाटतं आणि सगळं नीटनेटकं असेल तर दिवस पण चांगला जातो. आणि इथे बघा, माझं पिल्लू कसं मध्ये मध्ये येतं आहे. त्याचं हेच काम आहे. मी जेव्हा पण काम करत असेल तेव्हा माझ्या मागे पुढे मागे पुढे मागे पुढं करतो आणि तो असताना बोर पण होत नाही. किती मस्त वाटतं बघा. आता त्याला सांगितलं होतं घरात जा म्हणून, गेलाय, ऐकत नाही कधी तो. आता पहिल्यांदा त्याने माझं ऐकलंय. बघा हे कितीक वेळ येते. आता थोड्या वेळाने लगेच तो बाहेर येईल आणि बाहेर आला ना लगेच मम्मा मी हे करतो, मम्मा मी ते करतो. तो असंच बोलणार आहे. ते काय का असे ना, सगळं स्वच्छ घर झालं आणि मी आता आतमध्ये गेले. म्हटलं बाकीचे कामं करून घ्यावी. हे सगळ्यात मोठं स्ट्रगल आहे, बेडशीट टाकणं. कारण आमची बेडशीट आहे डबल डबल बेडची आणि ती सोफ्याला टाकावी लागते, कारण सिंगल बेडची मी आणलेली नव्हती. मग हीच बेडशीट मी याच्यावरती टाकते. हे टाकून घेतलं. तिथे पण पिल्लू म्हणतो मम्मा मी पण करतो काम तुझ्यासोबत. पण मी म्हटलं नको पिल्लू, राहू दे, मी करते ते सगळं काम, तू बस एका जागेवरती. मग ठीक आहे, त्यांनी ऐकलं आणि तिथं सोफ्यापाशी जाऊन थांबलं. मग पुढं जाऊन मग मला परत बोलतो मम्मी मी करतो मी करतो. मी म्हटलं अरे नको बाबा, तू जा बस तिकडे. तेव्हा जाऊन त्याने कुठंतरी माझं ऐकलं. हे सगळं कामं झाली, उशा लावून घेतल्या, सगळं नीटनाटकं ठेवलं आणि मग गेले बाहेर. मग त्याची खेळणी सगळीकडे पसरलेली होती, ते पण खेळणे रूममध्ये ठेवून दिले. त्याला गाड्या खूप आवडतात आणि गाड्या त्याला असं वाटतं झोपताना पण त्याच्यासोबत असावे. ते काय का असेना, सगळं घर स्वच्छ